नाही, माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचं. संपूर्ण देशभरात आज रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राजकीय वर्तुळातही अनेक नेते मंडळीतील भावा बहिणींना रक्षाबंधन साजरं केलं जात आहे. मात्र अशातच सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना अजून सुद्धा राखी बांधलेली नाही. याचा अर्थ असा होतो की राजकारणामुळे बहीण भावाचं नातं या ठिकाणी संपूर्णपणे संपून गेलेलं आहे, असं जनतेच्या सुद्धा मनामध्ये सिद्ध झालेलं आहे. कारण की सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या की आधी लगीन कोंडाळ्यात. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातावर राखी न बांधता राजकीय क्षेत्रातील एका व्यक्तीच्या हातावर राखी बांधलेली आहे. आज अजित पवार हे मुंबईत आहेत तर सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांची भेट होणं तसंही कठीण दिसतंय. अशातच सुप्रिया सुळे मुंबईत असतील तर राखी बांधून घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. मात्र त्या नाशिकच्या दौऱ्यावर असून मात्र त्यांनी रक्षाबंधन सणाला सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे यांना राखी बांधलेली आहे. मात्र अजित पवार यांना अजून सुद्धा राखी बांधलेली नाही. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये उलटे सुलटे प्रश्न निर्माण होत आहे आणि ते म्हणायला सुद्धा हरकत नाही. कारण की सुप्रिया सुळे यांनी अजून सुद्धा अजितदादाला राखी बांधलेली नाही. तर आपण बघतोय की फक्त राजकारणामुळे बहीण भावाचं नातं या ठिकाणी संपूर्णपणे संपून गेलेलं आहे. की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.